काय करता नाही ना मतीला टाका टाका वाटलं सिटी आमना गुन्हा दादा आम्ही त्यांना 10 दिन आले पण आमने फक्त ना या भाऊनी पत्रकारांनी यांनी मला मदत केलेली फक्त यांनी सुरत पाटील वर आहे ना आता ही टाकली ती बाईवर सदर व्यक्ती कंपनी मध्ये तो व्यक्ती टाकी आमनाच गावाला नाही आपलं काम आपलं क्लिअर करायला अहिल्यापूर येथील संदीप उदयसिंग राजपूत यांनी 3 दिवसापूर्वी तापीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह अखेर अनेक प्रयत्नांनी आज सापडला असून आत्महत्येच्या पूर्वी संदीप यांनी एक व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये 4 ते 5 लोकांची त्यांनी नावं घेतलेली होती. त्यांचा मृतदेह आज या ठिकाणी आढळून आलेला आहे. त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे समाजाचे जे प्रतिष्ठित मंडळी आहेत ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला ठिय्या देऊन बसलेले आहेत. आंदोलन करतायत. आंदोलकांची मागणी आहे की जोपर्यंत त्या व्हिडिओमधील 5-6 लोकांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही संदीपची बॉडी घरी घेऊन जाऊ शकत नाही असा पवित्रा येथील ग्रामस्थांनी अहिल्यापूरच्या ग्रामस्थांनी व समाज बांधवांनी घेतलेला आहे. दरम्यान पोलीस यंत्रणा या गोष्टीचा व्हिडिओमधील कथित लोकांच्या गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात चौकशी करतीलच. तत्पूर्वी नातेवाईकांनी आणि समाज बांधवांनी त्यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा जो पवित्रा घेतलेला आहे, संदीपची बॉडी जोपर्यंत त्या लोकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही ताब्यात घेत नाही असा पवित्रा येथील ग्रामस्थांनी आणि समाजातील प्रतिष्ठित लोकांनी घेतलेला आहे. संदीपचा अपघात आहे, आत्महत्या आहे की घात आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी पोलीस प्रशासन करेलच. तत्पूर्वी संदीपचा मृतदेह हा जिल्हा उपरुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी ॲडमिट करून घेतलेला असून जोपर्यंत या लोकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ती बॉडी ताब्यात घेत नाही असा नातेवाईकांनी आणि त्यांच्या समाजातील अनेक लोकांनी पवित्रा घेतलेला आहे. त्यांचं ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. बळीराजा न्यूज चॅनल, शिरपूर, धुळे.